तुम्ही हाऊसवाईफ आहात आणि काहीतरी करण्याची जिद्द आहे, पण मुलं आणि घरच्या जबाबदाऱ्या यांच्यामध्ये गुंतून राहिलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हे रिलेटेड असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुमच्यासोबत आजचा दिवस शेअर करते. मी कॉलेजात जात असताना 2 मुलांना आणि घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये कसं मॅनेज करते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर माझ्यासारखाच भरपूर हाऊसवाईफ असतील ज्यांची स्वप्न अपूर्णच राहिली असतील, पण ती हार मानणार नाही म्हणून आपण पुढे जात राहायचे म्हणून प्रयत्न करत असतील, तर तो प्रयत्न नक्की चालू ठेवा. कारण सध्या तरी माझंही तसंच आहे. 2 मुलं आहेत आणि मुलं लहान असल्यामुळे आपल्याला कुठे जाता येत नाही. तरी पण आपण काहीतरी करण्याचं एक चिकाटी एक जिद्द असते आपल्यामध्ये आणि ती कायम असली की आपण आज नाही तर कधी ना कधी आपण मिळवणारच म्हणून ते आपल्यामध्ये ती कायम जिद्द असली पाहिजे. तर माझी 2 मुलं आहेत आणि घरच्या जबाबदाऱ्या आहेत, तरी पण मी माझं अजून शिक्षण चालूच ठेवलं. आणि शिक्षण हे एक असं आहे की ते आपण मरेपर्यंत घेऊ शकतो. आपल्याला त्याला कुठेही मर्यादा नसतात. म्हणून शिक्षण घेत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग ते कोणतंही शिक्षण असू द्या, मग ते शिक्षण असू द्या किंवा कुठलंही स्किल असू द्या, कुठलंही नॉलेज असू द्या, ते आपण घेत राहिलं पाहिजे आणि हेच नॉलेज आपल्याला पुढे घेऊन जात असतं. मग माझ्यासारखं तुम्ही शिक्षण घेत असाल, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असू द्या, तर ते शिक्षण नक्की चालू ठेवा. कारण महिलांचं असं असतं की आपल्या शिक्षणामध्ये खूप गॅप जात असतो. घरच्या जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्याला की आपल्याला गॅप द्यावाच लागत असतो आणि त्या गॅपमध्ये मग आपण कुठेच जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. एखादे स्किल जर आपल्याला येत असेल तर त्याच्यातून तरी आपण काही करू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. म्हणून स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. घरी आपण असंच बसून राहिलो तर ते पण आपल्याला खूप कंटाळवाणा वाटतो. तर काहीतरी शिकत राहिलो तर ते उलट आपल्याला बिझी ठेवतं आणि माइंड फ्रेश राहतं, कशात तरी गुंतून राहतो. नक्की विचार करा. तर आम्ही तयारी केली आणि आम्ही निघालो होतो. आज दिक्षूचा ओपन डे होता, तर त्याच्या स्कूलमध्ये. आणि स्कूलमध्ये जाऊन आल्यानंतर मग परत मला अजून जायचं होतं कॉलेजला. तर दिक्षूचा टायमिंग आहे तो लवकर होता, तर मी आधी तयारी करून तिला घेऊन गेली तिच्या स्कूलवर. आणि घरी आल्यानंतर मग माझी काय कामं होती पेंडिंग ती करून घेतली. आणि तर आमच्यानंतर गप्पा चालल्या होत्या इकडे दिक्षूच्या पप्पांसोबत की दिक्षूने काय दिवे लावलेत पेपरमध्ये. तसं होतं, चांगलंच होतं, पण ते थोडीशी प्रोग्रेस करावी लागेल म्हणून दिक्षूचं थोडं क्लासेस इथे लावले होते आम्ही. आणि माझं कॉलेज असते ते डेली असतं, पण मला तसं जाता येत नाही. मला सॅटर्डेला जमतं, तसं मी सॅटर्डेला जाते. पण सॅटर्डेलाही जमत नसेल तर मग मी कधीतरी जाते. तर आज मला जायचंच होतं म्हणून दिक्षूच्या पप्पांना सुट्टी घ्यावी लागली आणि मग मला कॉलेजला जायचं होतं. आम्ही तयारी केली होती कॉलेजला जायला. तर माझी कामं होती ती मी आधी आवरून घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला आणि नंतर आम्ही निघालो कॉलेजला जायला. तर आम्ही निघालो होतो कॉलेजला. तर मला सोडायला आले दिक्षूचे पप्पा, तर सोबत दोघं पण आले, दिक्षू आणि आरू. आणि त्यांना पण ट्रेन बघायची होती म्हणून ते पण स्टेशनला आले. त्यांनी थोडा ट्रेन बघितली आणि नंतर गेले. मी कॉल केला तर आम्ही येऊन पोचलो होतो इथं बोईसरला. आणि माझे काही फ्रेंड होत्या, त्या पण सॅटर्डे बेसलाच असतात, तर त्या भेटल्या होत्या. आणि आमचा निकाल पण नुकताच लागला होता. म्हणजे सॅटर्डेला आमचं कॉलेज होतं आणि फ्रायडेला निकाल आला होता, आमचा रिझल्ट आला होता थर्ड सेमचा. तर त्याचंच सगळेजण चर्चा करत होत्या आणि खूप डोकं तापलं होतं म्हणजे ते बघून. पण पास झालो हे खूप महत्त्वाचं आहे. तर पास झाले होते, काय नाही, पण खूप मेहनत घेतलेली आहे आणि मार्क्स कमी असतात तर मग थोडंसं नाराजगी पण असते. असं झालेलं होतं माझं. तर मूड थोडा ऑफ होता. त्याच्यानंतर मग मी घरी आले. घरी येताना मग सगळ्या भाजीपाला वगैरे घेऊनच आले आणि इकडे येऊन बघते तर आमच्या बाबूला टकलू करून ठेवलेलं होतं, बघू शकता, नारळासारखं होतं. तर त्याला टकलू करून ठेवलेलं होतं आणि मी विचार करते त्याला केस कापता आणि तो रडला असेल की काय केलं असेल. तर विचारते तर दिक्षू सांगते की नाही, बिलकुल नाही रडला, तो मस्त बसू राहिलेला होता. आणि बघा त्याला कसे केस कापून टाकले पूर्ण. असं त्याला कधी पण नेलेलं नाही केस कापायला बाहेर दुकानात,
पण तो फर्स्ट टाईम, आणि ते पण पप्पा घेऊन गेले होते त्यांना. तर रडला असेल की बसला असेल मी विचारते, तर रडलाच नाही सांगते. मस्त बसून राहिलेला खुर्चीत, आणि कसा बसून राहिला असेल काय माहिती एवढं सगळं कापेपर्यंत. जेव्हा आम्ही घरी केस कापायचे तेव्हा तर खूप रडायचा, पण तो मस्त कापू दिले असेल तर मग बरं. त्याच्यानंतर इकडे माझा सगळा पसारा पडलेला होता, तर तो दिवसभराचा पसारा सगळा आवरून घेतला आणि मला हेल्प केली दीक्षूने, दीक्षूच्या पप्पांनी सुद्धा हेल्प केली. आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवायला मी ठेवून दिला आणि आम्ही बसलो इकडे थोडा वेळ पोरांसोबत गप्पा मारत. तर बाबू ड्रॉइंग करत होता, आणि त्याच्यानंतर मग दीक्षूचे पप्पा बाहेर गेले होते, तर मला थोडंसं काम होतं, म्हणजे कपडेच घडी करून ठेवायचे होते. कपाटात नुसतेच कोंबून ठेवलेले होते सगळे कपडे, तर ते मला घडी करून ठेवायचे होते. तर मी स्वयंपाक बनवून आणि नंतर हे कपडे ठेवायला येते तोवर तर बाबूने पूर्ण त्याच्या कलरिंग इकडे हे चालू केलेलं होतं. तर बघा बरं कसं करून ठेवलं आहे त्याने. कपाटातले सगळे कपडे आम्ही बाहेर काढले आणि सगळे घडी करून एक एक रकान्यात लावायचे होते. तर सगळे कपडे काढून घेतले आणि आम्ही लावायला लागले. तर दिवसभर खूप थकवा होता, पण तरी पण मग मला हे काम करायचंच होतं, म्हणून मी सगळं काढून आवरायला लागले. तर मला दीक्षू पण हेल्प करत होती कपडे घडी करून ठेवायला. तर मग एकापेक्षा 2 हात लागले की मग कामं थोडी फास्ट होतात, तशीच हेल्प झाली मला आणि सगळी कामं आवरून घेतली. त्याच्यानंतर दीक्षूचे पप्पा बाहेर गेलेले होते, त्यांनी मग फिश घेऊन आलेले होते. तर तो फिश आम्ही बनवला होता रस्सा, आणि सगळे कपडे घडी करून झाल्यानंतर मग जेवायला वगैरे बसलो. तर असा होता माझा आजचा दिवस, खूप थकवणारा तरी पण मुलांचे चेहरे बघितलं का आनंद देणारा असा दिवस. तर तुम्हाला कशा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण जर मनात ठरवलं की आपल्याला काहीतरी अचीव करायचं आहे, काहीतरी ध्येय गाठायचं आहे, तर मग त्याच्यासाठी प्रयत्न हळूहळू कासवासारखे का होईना पण आपले प्रयत्न चालू असावे महत्त्वाचे असते, आणि तेच करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही हे असं काहीतरी घरी बसून शिकण्याचा नक्की प्रयत्न करा, जे आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करेल असं काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करा. मग ते कोणतेही स्किल किंवा यूट्यूबवर व्हिडिओज टाकणे का असेना, पण नक्की काहीतरी करा. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथं सेंड करते.